आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे आणि तुम्ही बघू शकता की आमची कशी तयारी चालली आहे। तरी आमच्या डोक्यामध्ये जी काही हाराची कन्सेप्ट होती ती आम्ही घरी आणून ते जिप्सोज लावायचं काम चालू होतं। तर हाराची मस्त तयारी झाल्यानंतर आम्ही आमचं आवरायला घेतलं। आवरता आवरता थोडी मॅगी खाल्ली। माझ्या आधी बघा प्रसाद चावरून झाले आणि तो किती नाटकी करतोय हे बघू शकता तुम्ही। आता माझं सुद्धा आवरून होत आलंय तर प्रसादला मी म्हटलं थोडी हेल्प कर मला। नंतर आम्ही सलून मध्ये गेलो आणि बघू शकता साहेबांची किती नाटकी चालू आहेत। ते झाल्यानंतर ना आम्ही आलो राजपुरोहितमध्ये। पर्सनली आम्हाला राजपुरोहितमधले पेढे खूप जास्त आवडतात, तर तुम्ही एकदा साताऱ्यात येऊन नक्की इथं या आणि पेढे ट्राय करा। तर पेढे तर घेतले, आता आम्ही निघालो आमच्या ग्रँड सरप्राईजकडे। आम्ही शोरूममध्ये येऊन पोचलो तर तिथं मयूर येऊन थांबलेला आणि तो मयूर म्हणजे माझा मित्र फोटोग्राफर आहे। पोचल्या मयूरने व्हिडिओला सुरुवात केली। यानंतर जे काय आम्ही शॉर्ट्स घेतले ते तुम्ही एन्जॉय करा। सर्व काही झालं, गाडीची पूजा करून झाली। त्यानंतर आम्ही थेट पोचलो म्हसवडमध्ये सिद्धनाथाला, जो की आमचा कुलदैवत आहे। तिथे पण आम्ही पुजारी बोलून गाडीची पूजा वगैरे करून घेतली। बाहेर गाडीची पूजा झाल्यानंतर आम्ही दर्शनाला आतमध्ये आलो। मंदिरामध्ये आल्यानंतर खूप जास्त प्रसन्न वाटतंय। त्यानंतर देवाचाही मी व्हिडिओ काढलेला आहे, तर पुढे तुम्हाला देवाचंही दर्शन घडवते। दर्शन घेऊन आम्ही गेलो आमच्या म्हसवडच्या घरी। इथे देखील घरच्यांनी गाडीची पूजा केली। त्यानंतर आम्ही आमच्या घरी आलो थेट सातारामध्ये। साताऱ्यात पण पूजा केली गाडीची आणि गाडीचं दणक्यात स्वागत केलं। व्लॉग खूप जास्त मोठा होऊ नये म्हणून आम्ही काही जास्त शूटिंग घेतलं नाही। लगेच फ्रेश झाल्यानंतर आम्ही निघालो साताऱ्यातल्या बेस्ट ठिकाणी, ते म्हणजे येवतेश्वरचा घाट। क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल की यशालाही पर्याय नाही। तर व्लॉग इथंच थांबवते। कीप सपोर्टिंग, कीप लव्हिंग आणि सबस्क्राईब द चॅनल।